सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. देव आपणा सर्वांस असाच आशीर्वाद देव, जेणेकरून प्रत्येक आठवडी आपल्याला ह्या ठिकाणी येऊन देवाची वाणी ऐकण्याची संधी मिळेल. आणि देवानं ते पूर्ण देखील केलेलं आहे. जेवढं कष्ट आपण घेतो ना, त्याच्यापेक्षा जास्त आशीर्वाद देव आपल्याला देतो. याची प्रचिती आपल्या सर्वांना झाली असेल. थोडं काही देवासाठी केलं की देव आपल्याला भरमसाठ असा आशीर्वाद देतो. याच्याद्वारे देव आपल्याला काय सांगतो? हेच सांगायचा प्रयत्न करतो की तू फक्त एक पाऊल उचल, मी तुझ्यासाठी 10 पाऊल उचलायला तयार आहे. तू एक लहानशी गोष्ट कर, मी तुझ्यासाठी सर्वस्व द्यायला तयार आहे. आणि म्हणून देवाचे हे आभार उपकार जे आपल्यावरती आहेत ते आपण कदापि विसरून चालणार नाही. आपण महत्वाचं तत्व शिकत आहोत. त्या तत्वामध्ये आपल्याला शेवटच्या काळाच्या घटना ज्या आहेत त्याच्याविषयी देखील शिकायला मिळणार आहे. आणि त्या तत्वाचं नाव आहे त्या तत्वाचं नाव काय? त्याच्यामध्ये निवास मंडप याच्याविषयी शिकत आहोत. येशू ख्रिस्ताचे स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये सेवा याच्याविषयीचं ते तत्व आहे. तर येशू ख्रिस्त सध्या काय करत आहे याच्याविषयी आपण शिकत आहोत. तुम्हाला माहित आहे का की जेवढं तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्त सध्या काय करत आहे याची माहिती मिळते, तेवढं आपल्याला येशू ख्रिस्ताच्या इच्छानुसार चालायला मदत पण होते आणि इच्छा देखील होते. पण जर आपल्याला माहित नाही की आपला देव काय करत आहे, तो कुठे आहे, तर आपण काय म्हणून या जगामध्ये जगायचं? पण जर आपल्याला कळालं की येशू ख्रिस्त लवकर येणार आहे, मग आपल्याला काय कळतं? येणार आहे ना, आपण तयारीत असले पाहिजे. पण जर विचार करा की येशू ख्रिस्त येणार आहे हे आपल्याला माहीतच नाही, मग आपण तयारी करू का? म्हणून आपलं जे लक्ष आहे, आपलं जे आयुष्य आहे, प्रत्येक दिवस जो आहे तो येशू ख्रिस्त काय करत आहे त्याच्यावरती केंद्रित पाहिजे. मग आपल्याला कळतं की आपण या जगामध्ये कसं वावरलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे. तर आता देवाच्या वचनाकडे नेहमीप्रमाणे आपण जाणार आहोत. त्याच्या अगोदर आपण काय करायचं? गुडघे टेकू, देवाला विनंती करू की देवाने आपल्याला मार्गदर्शन करा. पवित्र सेनाधीश परमेश्वर देवा, तुम्ही आज आम्हाला जिवंत ठेवलेला आहे. हाच मोठा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे. आणि या आशीर्वादाची आज आम्ही भागीदार आहोत आणि आभार उपकार मानतो की तुम्ही आम्हाला आज पुन्हा एक वार तुमचं वचन ऐकण्यासाठी जिवंत ठेवलेलं आहे. कारण की तुमची इच्छा हीच आहे की आम्ही या जगामध्ये जगत असताना आमचं आयुष्य जे आहे ते आकस्मित निघून न जाता आम्ही सत्यामध्ये आमचे प्राण जावेत, सत्यामध्ये आमचे प्राण आम्ही सोडावेत, जेणेकरून आमचं सार्वकालिक जीवन जे आहे ते टिकून राहील. आभार उपकार मानत आहोत की तुम्ही आम्हाला पुन्हा एक वार आज तुमचं वचन ऐकण्याची संधी दिलेली आहे. या वचनामध्ये ताकद आहे. हे वचन शक्तिशाली आहे, सामर्थ्यशाली आहे. तुमचं वचन आम्हाला सांगतं की जे शब्द तुमच्या मुखातून निघतात ते तुमच्याकडे परत मोकळे कधी येत नाहीत. ज्या गोष्टीसाठी बोलले जातात ते गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय ते कदापि वचन अपुरं राहत नाही. आणि म्हणून विनंती करत आहोत की आज जे वचन आहे ते वचन तुमच्या इच्छानुसार बोललं जावं. आज मनुष्य नाही तर पुन्हा एक वेळ ख्रिस्ताने आमच्या संगती बोलावं. कारण की त्या आवाजामध्ये मधुरता आहे, त्या आवाजामध्ये सत्य आहे, त्या आवाजामध्ये कोमलता आहे, प्रेम आहे आणि चांगुलपणा आहे. आणि म्हणून विनंती करत आहोत, आज पुन्हा एक वार आमच्या पापांची चुकाची दैनंदिन कृपेने क्षमा करा. आम्हाला शुद्ध अंतःकरण द्या. शुद्ध अंतःकरणामध्ये, शुद्ध मनामध्ये आम्ही हे वचन घेऊ इच्छितो, ते ग्रहण करू इच्छितो, ते साठवू इच्छितो, जेणेकरून त्याचा फायदा आमच्या संजीवनीसाठी होईल. विनंती करत आहोत, जे लोक या ठिकाणी येण्याच्या मार्गावरती आहेत त्याचे मार्ग मोकळे करा. कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आपण काय करायचं? हे चित्र पूर्ण करायचंय. ताई तुम्ही सांगा इथून. कोकरू, बरं ठीक आहे, काय हरकत नाही. कोकरू, पण कोकऱ्याच्या अगोदर काय येईल?
पापी. ठीक आहे, कोकरू सांगितलं, पापी सांगितलं, एवढं काय मोठा फरक पडत नाही, दोन्ही गोष्टी जवळपास संतीच आहेत. मग त्याच्यानंतर काय? बर, त्याच्यानंतर आतमध्ये पण कोकऱ्याला घेतलं जातं, त्याच्यावरती काय केलं जातं? पापाची कबुली केली जाते, बरोबर का? बर, मग काय केलं जातं त्या कोकऱ्याला? अग्नी, बर, वदलं जातं. अग्नीमध्ये त्याचं शरीर हे केलं जातं. बर, पुढे मग त्याच्यानंतर ते कोणाला दर्शवतं? ख्रिस्ताला. बर, ठीक आहे. बर, आता मला ह्याच्यासाठी एक शब्द सांगा, एक शब्द. अवलंबून राहणे. बर, ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय? बर, घंगाळाविषयी काय शिकलो? एक शब्द. बाप्तिस्मा, बरोबर का? घंगाळ म्हणजे बाप्तिस्मा. सर्वस्व जोपर्यंत आपण देवाला देत नाही तोपर्यंत आपला बाप्तिस्मा होऊ शकत नाही. जसं मी माग वारंवार म्हणालेलं आहे की खूप लोकांनी सर्वस्व देवाला दिलेलं नाही. आपण सर्वस्व देवाला देण्याविषयी कोणती घटना शिकलो? सर्वस्व वेदीवरती ठेवणं याच्याविषयी घटनेविषयी शिकलो. कोणती ती घटना? आठवतं का? अब्रामानं इसाकाला वेदीवरती ठेवलं. त्याचा अर्थ असा की इसाक त्याचा सर्वस्व होता. वयोवृद्धपणामध्ये त्याची म्हातारपणाची काठी इसाक होता आणि देवानं तीच काठी मागितली. म्हणजे अब्रामाकडे सारा मागितली असती तर अब्रामाला एवढा त्रास झाला नसता. एखादा सेवक मागितला असता, त्रास झाला नसता. इश्माईल मागितला असता, एवढा त्रास झाला नसता. एकुलता एक पुत्र असं तिथं लिहिलेलं आहे, ज्याच्यावरती तू प्रेम करतो, म्हणजे अब्राम प्रेम करतो. आणि तो कोण? इसाक. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त प्रिय आहेत त्या गोष्टी जोपर्यंत आपण वेदीवरती ठेवत नाही, त्या गोष्टी देवाला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण बाप्तिस्मासाठी तयार होऊ शकत नाही. म्हणून देव आपल्याला बाप्तिस्मा घ्यायच्या अगोदर सर्व गोष्टी ज्या आपल्याला प्रिय आहेत त्या दाखवून देतो. तुमचा पैसा असेल, देव तुम्हाला दाखवून देतो, बाबा तुझा या पैशावरती खूप प्रेम आहे. तुझी नोकरी तुझ्यासाठी फार प्रिय आहे. पत्नी, पती, लेकर हे तुझ्यासाठी फार प्रिय आहेत, पण माझ्यापेक्षा जास्त प्रिय ते असू नये. जर आपण एखाद्या व्यक्तीवरती देवापेक्षा जास्त प्रेम केलं तर देवाच्या वचनामध्ये काय लिहिलंय तेवढं मला सांगा. जो कोणी आपल्या आईवडिलांवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो, जो कोणी आपल्या लेकरांवरती माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो, तो माझ्या योग्य नाही. मत्तेच्या पुस्तकामध्ये लिहिलं. म्हणून सर्वस्व देवाला वाहून दिलं की मग आपण बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार होऊ शकतो, तयार होतो. म्हणजे ख्रिस्ती आयुष्य जगून दाखवायचं. जे सत्य आपण शिकत आहोत ना, हे 28 तत्व, हे शिकल्यानंतरच आपला बाप्तिस्मा. जोपर्यंत तो व्यक्ती जगून दाखवत नाही ना, जोपर्यंत तो वधस्तंभावरती खिळलेला तो व्यक्ती दिसत नाही ना, तोपर्यंत त्याचा काही अधिकार नाही बाप्तिस्मा घेण्याचा. ख्रिस्ती म्हणण्यासाठी ख्रिस्ताचे अनुयायी होणं गरजेचं आहे. ख्रिस्ती म्हणण्यासाठी ख्रिस्ताचं आयुष्य जगणं फार गरजेचं आहे. डॉक्टर आपण कोणाला म्हणतो? कोणाला म्हणतो डॉक्टर? तो डॉक्टरचं काम करतो त्याला आपण डॉक्टर म्हणतो, नाही का? म्हणजे त्यानं त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्याप्रमाणे त्यानं काम केलं पाहिजे, बरोबर ना? त्याला जे शिकवलं जातं 4-5 वर्ष काय असेल ते त्याच्याप्रमाणे तो करत असेल तर त्याला डॉक्टर म्हणतात, बरोबर का? तसं ख्रिस्ती म्हणण्यासाठी आपण ख्रिस्तासारखं जगलं पाहिजे. मग बाप्तिस्मा घेतला रे घेतला, आपली सेवा सुरू झाली पाहिजे. बाप्तिस्माच्या अगोदर पण सेवा करू शकता तुम्ही, असं काय नाहीये की देवाचं वचन सांगायला बाप्तिस्माच झाला पाहिजे. त्याच्या अगोदर देखील देवाची सेवा तुम्ही करू शकता. जेवढं वचन तुम्हाला माहित आहे तेवढं तुम्ही लोकांना सांगा. आठवतं का? येशू ख्रिस्त मंदिरामध्ये जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असत आणि त्यांना प्रश्न विचारत असत आणि त्याच्यामुळे ते वयोवृद्ध लोक चकित झालेले.
येशू ख्रिस्ताचं वय काय होतं त्यावेळेस? 12. म्हणून म्हटलं की देवाची सुवार्ता सांगण्यासाठी तुमचा बाप्तिस्मा झालाच पाहिजे, गरजेचं नाही. येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा कोणत्या वयामध्ये झाला? ठीक आहे, दानिएलचं पुस्तक शिकलो नाही आपण, बहुतेक माहित नसेल, काय हरकत नाही. पण 30 नक्कीच नाही. 30 नक्कीच नाही आहे. आपण त्याच्याविषयी शिकूया. बरं ठीक आहे. मग आपण असं पाहत आहोत की येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा 12 वर्षाच्या नंतर झाला. तो कधी झाला आपण ते नंतर शिकू. पण देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की ज्या वेळेस आपला बाप्तिस्मा होतो त्यावेळेस आपण ख्रिस्ती आयुष्य, जसा ख्रिस्त जगला ते आयुष्य जगायला आपण सुरुवात करतो. अगोदरच करतो, पण बाप्तिस्म्यानंतर आणखीन जास्त पूर्ण समर्पणा. कारण की बाप्तिस्मामध्ये आपण पूर्ण जगाला दाखवतो की आता माझं हे शरीर देवाचं शरीर, हा विचार जो आहे देवाचा विचार, भावना जे आहे ते देवाच्या भावना. इथून पुढं मी नाही, पौल काय म्हणतो, इथून पुढं मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, हे आयुष्य आपलं सुरू होतं. मग त्याच्यामध्ये देवाच्या वचनाचा अभ्यास जो तुम्ही इथंच सुरू केला होता समर्पणाच्या वेळेस किंवा बाप्तिस्माच्या अगोदर, तो अभ्यासक्रम तुम्ही आता जास्त रित्य करायला सुरुवात करता. देवाच्या वचनामध्ये काय लिहिले? मनुष्य केवळ भाकरीनं नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जिवंत राहायला पाहिजे. पण आज लोक थोडे वचन घेतात, आज लोक थोड्या गोष्टी घेतात आणि त्याच्यावरती जगायचा प्रयत्न करतात. देवाचं वचन म्हणतं ते बरोबर नाही, ते चुकीचं आहे. तुम्हाला माहित आहे का की वलांडन सण ज्यावेळेस साजरा केला गेला जुन्या करारामध्ये, त्यावेळेस ते कोकरू जे आहे ते पूर्ण खाऊन टाकायचं होतं. ते मांस जे आहे कोकराचं पूर्ण खाऊन टाकायचं, म्हणजे देवाचं वचन पूर्णपणे घ्यायचं. मला आठवतं एका मंडळीमध्ये मी प्रचार करत होतो आणि त्या मंडळीमध्ये काही लोकांना, जे सत्य लोकांना सांगितलं, ते म्हणाले की आम्हाला हे सत्य स्वीकारायचं नाही, आम्हाला हे सत्य स्वीकारायचं. मग त्यांना हेच सांगावं लागलं की देवाचंच वचन म्हणतं की आपण देवाचं वचन पूर्णपणे स्वीकारलं पाहिजे, थोडं घेऊन चालत नाही, थोडं ठेवून चालत नाही. ख्रिस्त फक्त आपल्याला हाता पाहिजे का? फक्त 2च हात पाहिजेत का ख्रिस्ताचे? फक्त 2 पाय पाहिजेत का ख्रिस्ताचे? पूर्ण ख्रिस्त आपल्याला पाहिजे. म्हणून देवाचं वचन पूर्णपणे स्वीकारायला आपण पुढं सरसावलं पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण असं पाहत आहोत की त्या ठिकाणी दीपवृक्ष आहे. भाकरीचा मेज म्हणजे देवाचे शब्द, दीपवृक्ष. बरं, भाकरीचा मेज ह्याच्याविषयी काय शिकलो? ह्याच्यामध्ये पण अवलंबून राहणे, भाकरीवरती अवलंबून राहतो, देवाच्या वचनावरती अवलंबून राहतो. तर ह्या गोष्टी पण तिथं आहेत. दीपस्तंभ, त्याच्याविषयी काय शिकलो? एक शब्द सांगा. कसं आहे, एक एक शब्द लक्षात ठेवला की ते सोपं होतं. जास्त गोष्टी शिकलो की त्या गोष्टी लक्षात राहत नाही. दीपस्तंभाविषयी सांगा. प्रकाश, तो प्रकाश येतो कुठून? उदाहरण सांगितलं होतं बल्बचं. विद्युत धारा. तुम्हाला विद्युत धारा फार महत्वाची आहे. बल्ब आहेच, तार आहेच, पण बल्ब असू दे, तार असू दे, बटन असू दे, स्विच असू दे, त्याच्यात विद्युत धारा जर धावली नाही तर प्रकाश येत नाही. आणि तो विद्युत धारा जी आहे ना ह्याच्यामध्ये, त्याला पवित्र आत्मा म्हणतात. पवित्र आत्म्याने आपल्या अंतःकरणामध्ये कार्य केलं. म्हणून देवाचं वचन म्हणतं, ज्यानं स्वतःला पूर्णपणे रिक्त केलेला आहे, रिक्त म्हणजे तो काहीच नाही असं जो समजतो, त्याला पवित्र आत्मा पूर्णपणे मिळतो. आठवतंय का पेंतकॉस्टचा दिवस, 50वा दिवस? त्या ठिकाणी लोकांनी स्वतःला रिक्त केलं. आम्ही काहीच नाही देवा, आता आम्हाला तुझ्या उजव्या बाजूला बसायचं, डाव्या बाजूला बसायचं, आम्हाला मंत्रीपद मिळालं पाहिजे, ह्या काही गोष्टी राहिल्या नाहीत त्यांच्यामध्ये. ते पूर्णपणे येशू ख्रिस्ताला आधीन स्वाधीन झाले आणि मगच, परत एकदा, मगच पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला. तोपर्यंत नाही. देव म्हणाला, तुम्हाला सेवा करायची फार आतुरता आहे ना, नका करू, थांबा. कधीपर्यंत थांबा? जोपर्यंत पवित्र आत्मा मिळत नाही तुमच्यावरती, तोपर्यंत तुम्ही यरुशलेम सोडायचं नाही. आणि ज्यावेळेस ते पवित्र आत्मा तुम्हाला मिळेल त्यावेळेस पहिली सुवार्ता कुठं? यरुशलेम, म्हणजे तुमच्या लोकांमध्ये करा.
मग त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी, आणि मग जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सुवार्ता पोहोचू दे. पण पवित्र आत्मा पाहिजे ना. पवित्र आत्मा लोकांच्या अंतःकरणामध्ये कधी येतो? ज्या वेळेस व्यक्ती निस्वार्थ असतो, पूर्णपणे निस्वार्थ असतो, त्याच वेळेस पवित्र आत्मा त्याच्या अंतःकरणामध्ये. म्हणून ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस निस्वार्थ होण्यासाठी प्रार्थना. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन वाचताना त्यावेळेस देवाचं वचन जे वाचतो देवा मी, त्याचा फायदा मला पहिला होऊ दे, माझ्याद्वारे इतरांना होऊ दे, म्हणून मला निस्वार्थ बन. स्वतःच्या बुद्धीनुसार देवाचं वचन वाचायचं, स्वतःच्या बुद्धीनुसार देवाच्या वचनाचा अर्थ काढायचा, स्वतःच्या इच्छानुसार, याच्याविषयी शिकणार आहोत, स्वतःच्या इच्छानुसार आपण सेवा करू शकत नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणामध्ये, बाहेरून पवित्र आत्मा कार्य करत असतो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. पाप केलं, पवित्र आत्मा त्याला बाहेरून म्हणतो बाबा पाप केलं, ख्रिस्ताकडे जा. चुकी केली, ख्रिस्ताकडे जा. पाप केलं, पापाची कबुली कर. मग कोणताही व्यक्ती असू देतो जगामध्ये, पण पवित्र आत्मा आतमध्ये येऊन जर त्यानं कार्य करायचं ना, तर आपलं अंतःकरण पूर्णपणे देवाला वाहून दिलेलं पाहिजे. तेच अंतःकरण माडीवरची जी खोली होती ना, त्या ठिकाणी जे लोक जमली होती, त्यांचं तसं आयुष्य होतं. म्हणून पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला आणि एका दिवसामध्ये हजारो, 3-3 हजार लोक देवाच्या मंदिरामध्ये सामील झाले, जोडले गेले. मग त्याच्यानंतर आपण काय शिकलो? धूपवेदी. बरोबर. धूपवेदी कशाला दर्शवते? प्रार्थना. बरोबर का? आता धूप जे आहे, किती जणांनी धूपचा वास घेतलेला आहे? आता धूप वेगवेगळे आहेत ना, तर काय काय धूप जे असते त्यांचा सुगंध फार चांगला असतो, बरोबर का? तर देवाची इच्छा आहे, जशी तुम्हाला वाटतं की त्या धूपचा वास जो आहे तो चांगला असावा, तशी देवाची पण इच्छा असते की आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो, देवाला विनंती करतो, त्याच्यासाठी ते हव्य, त्याच्यासाठी आकर्षित असं ते सुवासिक प्रार्थना पाहिजे, त्याला आवडेल अशी प्रार्थना केली पाहिजे. बरोबर का? मग प्रार्थना करायची तर कशी करायची? खूप वेळ शिकलो आपण कशी करायची प्रार्थना. एक पुस्तक मी वाचलं काही महिन्यापूर्वी, एलन जी व्हाईटचं पुस्तक आहे ते. त्याच्या पुस्तकामध्ये, त्या पुस्तकाचंच नाव आहे प्रार्थना. त्याच्यामध्ये इतकं चांगलं लिहिलेलं आहे प्रार्थनेविषयी, प्रार्थनेची ताकद. माझी इच्छा आहे की तुम्ही ते पुस्तक वाचावं. नाही, प्रार्थना कशी असावी, प्रार्थना कशी करू नये, प्रार्थना कधी करायची, प्रार्थना सामाजिकरित्या किती मोठी असावी, प्रार्थना कौटुंबिक कशी असावी, प्रार्थना वैयक्तिक कशी असावी, कोणते शब्द वापरायचे, कोणाकोणासाठी प्रार्थना करायची, जे लोक आजार आहेत त्यांच्यासाठी कशी प्रार्थना, सगळ्या गोष्टी. तर देवाचं वचन म्हणतं की हे जे आहे, हे धूपवेदी जे आहे, त्याचं ते दर्शन जे आहे, त्याचं दर्शक जे आहे ते प्रार्थनेचं दर्शक आहे. म्हणून प्रार्थना, देवाचं वचन आणि सुवार्ता ही व्यवस्थित सांगितली गेली पाहिजे. आता जरा लक्ष द्या. जर ज्यावेळेस तुमचा बाप्तिस्मा होतो त्यावेळेस पूर्णपणे तुम्ही देवाला समर्पित होता. मग तुम्ही डॉक्टर जरी असला तर त्या ठिकाणी तुम्ही देवाची सेवा करता दवाखान्यामध्ये. म्हणजे रोग्यांना बरं करत असताना तुम्ही आध्यात्मिक वचन पण सांगता. फक्त शारीरिकरित्या त्याला बरं करत नाही, आध्यात्मिकरित्या तुम्ही त्याला बरं केलं पाहिजे. नाहीतर ह्या जगामध्ये जर आपण फक्त रोग्यांना शारीरिकरित्या बरं केलं तर काय होईल? ते रोगी काय होतील? तंदुरुस्त पापी होतील. तंदुरुस्त पापी. म्हणून आपण त्यांना काय करायचं? तंदुरुस्त शारीरिकरित्या करायचंय, पण पवित्र तंदुरुस्ती आणायची. म्हणून त्यांना फक्त शारीरिक नाही तर आध्यात्मिक भोजन देखील देणं गरजेचं आहे. मग तुम्ही इंजिनियर जरी असला तर बाप्तिस्म्यानंतर तुम्ही इंजिनियर जरी असला तर ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुम्ही कम्प्युटरवर काम करत असाल, काय काय गोष्टीवर काम करत असाल, त्या ठिकाणी देखील तुम्ही आध्यात्मिक वातावरण पसरायचं. मग जर तुम्ही
पोलीस खात्यामध्ये काम करत असला तर त्या ठिकाणी देखील तुम्ही आध्यात्मिकरित्या वातावरण तयार करायचं, जेणेकरून जे काम तुम्ही करत आहात त्या ठिकाणी देवाचं अस्तित्व येईल. तुम्हाला माहित आहे का, पाऊलाचं वचन म्हणतं की पाऊल ज्या ज्या ठिकाणी जायचा तो स्वर्गाचं वातावरण घेऊन जायचा त्याच्या ठिकाणी. स्वर्गाचं वातावरण म्हणजे जो कोणी त्या वातावरणामध्ये आला की त्याला आशीर्वाद, जो कोणी त्या पावलाच्या वातावरणामध्ये आला की त्याला आशीर्वाद. वातावरण, तो त्या व्यक्तीशी बोलायची पण गरज नाही. वातावरण म्हणजे तुम्ही तो उभा आहात, बसलेला, तुमच्या आजूबाजूचे वातावरण जे नाही त्याला पण आध्यात्मिक तुम्ही करू शकता. इतकी ताकद आहे पवित्र आत्म्यामध्ये, देवाच्या वचनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये. मग आता ही सेवा करत असताना देवाचं वचन म्हणतं की जेवढं सत्य तुम्हाला मिळालेलं आहे त्या सत्याप्रमाणे चाललं पाहिजे. पण देवाच्या वचनामध्ये अशी एक घटना आहे की लोक समर्पित झाले, पूर्णपणे त्यांनी देवाला आयुष्य वाहून दिलं, पण सेवा करत असताना ज्या पातळीला ते होते त्या पातळीवरून ते खाली घसरले आणि देव त्यांच्यावरती रागावला. अशीच एक घटना देवाच्या वचनामध्ये नमूद केलेली आहे. लेवी याचा 9वा अध्याय. लेवीय याचा 9वा अध्याय. पहिलं वचन. आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे आणि इस्रायलीचे वडील यांना बोलावले. बर, देवाचं वचन काय म्हणतं? प्रत्येक वचन महत्वाचं. 8व्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे आणि इस्रायलांचे वडील यांना बोलवले. आता मोशेनं कोणाला बोलवलेलं आहे? अहरोन आणि त्याचे मुलगे आणि कोण? इस्रायल. बर, पुढे काय झालं? दुसरं वचन. आणि त्याने अहरोनाला सांगितले, हा, पापार्पणासाठी एक दोषी घोडा, होमार्पणासाठी एक दोषी मेंढा घेऊन परमेश्वरासमोर अर्पण. म्हणजे देवानं जसं मोशेला सांगितलं तसं अहरोनाने करायचंय. काय सांगितलं देवाने मोशेला? इथं लिहिलेलं आहे, आणि त्याने अहरोनाला सांगितले, पापार्पणासाठी एक दोषीण गोरा आणि होमार्पणासाठी एक दोषीण मेंढा घेऊन परमेश्वरासमोर अर्पण कर. म्हणजे आता कोण कोण आहे त्या ठिकाणी? मोशे, अहरोन, त्याची मुलं आणि इस्रायल वडील. बर, पुढे 7वं वचन. मोशेने अहरोनाला सांगितले, विधीजवळ जाऊन आपला पाप बळी व होम बळी त्यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित कर. म्हणजे त्या ठिकाणी पवित्र स्थानाची जी सेवा आहे ती सेवा पूर्ण झालेली आहे. आता जरा लक्ष द्या, आपण ज्यावेळेस पवित्र स्थानाची बांधणी याच्याविषयी शिकतो की किती पडदे पाहिजेत, मग ती वेदी किती उंचीवरती पाहिजे, मग भाकरीचा मेज आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कोणत्या पुस्तकामध्ये शिकतो? आतापर्यंत जे वचन वाचले तुम्ही, आठवतं का? कोणतं पुस्तक? निर्गम. आठवतं का? 25, 30 हे वचन जे आहेत हे निर्गम पुस्तकामध्ये. मग आता निर्गमचं पुस्तकानंतर लेवीचं पुस्तक आले, बरोबर? आता आपण लेवीच्या पुस्तकाविषयी शिकत आहोत. म्हणजे पवित्र स्थानाची बांधणी झालेली आहे, पवित्र स्थानाचा अभिषेक झालेला आहे. आता कोणाचा अभिषेक करायचा आहे? जे लोक त्याच्यामध्ये कार्य करणार आहेत त्या लोकांना आता अभिषेक करणं फार गरजेचं आहे. म्हणजे देवानं पवित्र स्थान बांधलं, त्याचा अभिषेक केलं, आणि मग आता जे लोक त्या ठिकाणी काम करणार आहेत, कार्य करणार आहेत, त्यांचा आता अभिषेक होणार आहे. त्यांना पूर्णपणे समर्पित करायचं आहे देवाच्या सेवेसाठी. आणि कोणाला निवडण्यात आलेलं आहे? अहरोन आणि कोण? त्याचे मुलगे. मग देवाचं वचन म्हणतं की आता तुम्हाला अभिषेक करायचंय, तुम्हाला त्या देवा सेवेसाठी समर्पित करायचंय, तर तुम्ही काय करा? गोरा घ्या, एक दोषीण मेंढा घ्या आणि तुम्ही काय करा? अर्पण करा. मग त्या ठिकाणी अहरोन आणि त्याची लेकरं सगळे पोहोचलेले. म्हणजे कोणाकोणाचा अभिषेक होणार आहे? अहरोनाचा तर होणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या लेकरांचा पण अभिषेक होणार आहे. म्हणून देवाची सेवा, म्हणून म्हटलं ना, देवाची सेवा सुरू करत असताना पूर्णपणे आपण देवाला समर्पित झालं पाहिजे.
मग तुमचा पेशा काही असू दे, तुम्ही घरात जरी असला तरी देखील तुम्ही देवाच्या वचनामध्ये वाढलं पाहिजे आणि संधी शोधायची. कशाची? देवाची सुवार्ता सांगायची. आता जी गृहिणी आहे, जी घरामध्ये आहे, ती बाहेर जात नाही, देवाची सेवा कशी करेल? काय सल्ला द्याल त्या गृहिणीला देवाची सेवा करण्यासाठी? आठवड्यातून एकदा मंदिरामध्ये जात असेल, त्याच्या व्यतिरिक्त काय? शेजारी, शेजाऱ्यांना देवाचं वचन सांगू शकतात. आणखी काय? आणखी कधी? कसं ते सांगा मला. बरोबर आहे उत्तर. कसं? हा, फोनवरती विनंती येऊ शकते तुम्हाला की अमुक अमुक व्यक्ती आजारी आहे, दवाखान्यामध्ये आहे, अपघातामध्ये आहे, त्रास संकट आहेत घरामध्ये, कृपा करून प्रार्थना करा. ते सेवा करू शकतात. गरजेचं नाही की प्रत्येकानं बाहेरच जावं. बरोबर का? म्हणून देवाचं वचन म्हणतं की बाप्तिस्मा झालं की पूर्णपणे समर्पित. तुमचा काही पेशा असू दे, त्याच्यामध्ये देवाची सेवा झालीच पाहिजे. जर ती होत नसेल तर तुम्ही पूर्णपणे समर्पित नाही. तुम्ही फक्त जगाची वाढ करत आहात, देवाच्या राज्याची वाढ करत नाही. जगाची वाढ कोणीही करू शकेल. तुम्ही जर तो पेशा सोडला, तुम्ही जर ती खुर्ची सोडली, तुमचं पद जरी गेलं, 10 जण त्या ठिकाणी रांगेत आहेत ती सेवा करण्या, ते काम करण्यासाठी. पण त्यांच्याकडून सेवा होणार नाही ना देवाची. देवाने तुम्हाला का त्या ठिकाणी ठेवले? कारण की तुम्ही देवाची सेवा करायची, त्या लोकांना तुम्ही वाचवायचं, त्या लोकांचं तारण तुमच्यावरती अवलंबून आहे. म्हणून देवानं इकडं बंद केलं मार्ग, तिकडं बंद मार्ग केला आणि इथं मार्ग उघडला. पण त्या मार्गामध्ये जर आपण देवाचीच अडवणूक करत असेल तर मग देवानं काय करायचं? म्हणून बाप्तिस्म्याचे वर्ग ज्यावेळेस आपण घेतो, शिक्षण ज्यावेळेस घेतो ना, त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी आपण लोकांना सांगितल्या पाहिजे. विद्यार्थी असेल, आता विद्यार्थ्यानं काय करायची सेवा सांगा बरं. तो कोणत्या पेशेमध्ये आहे? फक्त काम त्याचं अभ्यास करायचा आहे. असेल तो 20-25 वर्षाचा, तो अभ्यास करत असेल, मग त्यानं काय सेवा करायची? कशी सेवा करायची? मला एक असा मुलगा माहित आहे, 20-22-23 वर्षाचा असेल. तो मुलगा आपल्या कॉलेजच्या म्हणजे विद्यार्थ्यांसंगती बसून देवाची वचनं सांगतो, गाणी गातो, प्रार्थना करतो. तो ह्या देशामध्ये पण नाही, आई वडिलांपासून दूर, घरापासून दूर, खूप लोकांपासून दूर, पण देवाची सेवा करायचं तो थांबला नाही. का? कारण की ज्यावेळेस तो आई वडिलांसंगती होता त्यावेळेस पासूनच तो देवाची सेवा करायचा. म्हणून विद्यार्थी असू दे, कोणी असू दे, एकदा आयुष्य समर्पित झालं देवाला की त्या ठिकाणी देवाची सेवा करण्यासाठी कोणतीही तुम्ही अडवणूक किंवा मुभा सांगायची नाही. देवाची सेवा झाली पाहिजे आणि ती आवडीनं झाली पाहिजे. आता मी ही जे देवाची सेवा करतो, मला कुणी जबरदस्ती केली नाही, कुणी नाही, आई वडिलांनी नाही केली, कुणी नाही केली, मी स्वतः निवडलं कारण की मला ते आवडतं आणि ते आवडीनं करतो. आणि शेवटपर्यंत माझी इच्छा आहे की ती आवड फक्त वाढतच राहावी, कधी कमी होऊ नये. माझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा होत्या माझ्या की मी हे व्हावं, त्या व्हावं, पण आता मला वाटतं की बरं झालं त्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या नाहीत. देवाच्या सेवेमध्ये मी देवाचा सेवक झालो, याच्यापेक्षा मोठं पद या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. म्हणून देवाची सेवा करत असताना निस्वार्थपणा झाला पाहिजे. 12 वचन. आता त्या ठिकाणी काय केलंय? होम अर्पणासाठी सर्व गोष्टी आलेल्या आहेत. 12 वचन. मग त्याने होमबली बघितला, हा, त्याचे रक्त आरोनाच्या मुलांनी त्याला सादर केले, त्याने ते घेऊन वेदीवर सभोवती टाकले. आता कोण कोण आहे बघा या ठिकाणी. आरोनानं ते कोकरू किंवा ते बळी जे आहे ते वधलेले आहे आणि आरोनाच्या मुलांनी रक्त काय केलेलं आहे? कोणाला दिलेलं आहे? आरोनाला दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की हे सगळे लोक आता सेवेसाठी समर्पित होत आहेत. आरोन आणि त्याची लेकरं. मंदिराचं म्हणजे ह्या पवित्र स्थानाचा अभिषेक झालेला आहे निर्गममध्येच. लेवीमध्ये लेवी लोकांचा अभिषेक, म्हणून त्याला लेवी असा शब्द वापरला. बरोबर का? आता त्यांचा अभिषेक होत असताना ह्या सर्व गोष्टी होत आहेत. म्हणजे त्यांना आता जाणीवपूर्वक जाणून घ्यायचंय, कोकरा बदलेला आहे. कोकरा कोणाला दर्शवतो? येशू ख्रिस्ताला. येशू ख्रिस्ताला पूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे. आता त्या कोकऱ्याकडे बघितल्यानंतर ह्यांना पण वाटतं, अरे
त्यानं प्राण दिले, त्या कोकऱ्यानं प्राण दिले, त्या कोकऱ्यानं रक्त वाहिलेलं आहे, ते कोकरू कचू त्या कोकऱ्यानं केलेलं आहे. म्हणजे आपण ही सेवा कशी केली पाहिजे? निस्वार्थपणे, कुरकुर करायची नाही. देवाची सेवा करत असताना स्वच्छ संतोषानं करायचं. किती त्रास संकट असले तरी देखील ते त्रास संकट देवाने केलेले बलिदानामध्ये बघायचं, आणि मग आपल्याला कळेल आपल्याला जो त्रास होतोय ना तो काहीच नाही. देवाला जो त्रास झाला, पुत्राला जो त्रास झाला, त्याच्यासमोर आपला त्रास काहीच नाही असं आपल्याला जाणवेल. म्हणून प्रत्येक त्रास संकट जो आपल्या आयुष्यामध्ये येतो ना, तो ख्रिस्ताला झालेला त्रास जो आहे ना, त्याच्याकडे जर बघितलं ना, आपल्याला आपले त्रास संकट आपण विसरून जाऊ. करून बघा ते. तो अनुभव ज्यावेळेस घडेल ना, मग आपण कुरकुर करणं बंद करू. आणि आता ह्या ठिकाणी आरोन आणि त्याचे लेकरं जे आहेत ते पूर्ण अभिषिक्त होत आहेत. बर, 23 वचन. नंतर मोशे व अहरोन दर्शन मंडपात गेले. बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला. तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांच्या दृष्टीस पडले. म्हणजे थोडक्यात त्यांचा अभिषेक झालेला आहे. आता ते आरोन जो आहे तो मुख्य याजक झालेला आहे, आणि त्याची लेकरं जे आहेत ते त्याच्यासाठी एक मदतगार म्हणून असे याजक त्या ठिकाणी झालेले आहेत, किंवा मदतगार म्हणून झालेले आहेत. आता ते देवाचे सेवक झाल्यानंतर ते बाहेर आलेले आहेत, आणि त्यांनी काय केलेलं आहे? लोकांना आशीर्वाद दिलेला आहे. मला आठवतं एका ठिकाणी मला बोलवलं होतं देवाचा संदेश देण्याकरिता, आणि त्या ठिकाणी एका सेवकाला अभिषेक करण्यात आलं. त्याच्या अगोदर त्याची दीक्षा झाली नव्हती सेवक म्हणून. सेवा करायचा पण पाळक, देवाचा सेवक, याजक म्हणून अशी दीक्षा झाली नव्हती. आणि मला आठवतं की ज्यावेळेस त्याची दीक्षा झाली, ज्यावेळेस तो अभिषेक झाला, त्याच्यानंतर त्या पूर्ण अधिकाऱ्यांनी ज्या लोकांनी त्याला अभिषेक केलं त्यांनी त्याला सांगितलं, आता शेवटचा आशीर्वाद तू द्यायचास. किती चांगली गोष्ट ना. अधिकारी सगळे उभा होते, आणि ज्या व्यक्तीचा अभिषेक झाला होता सेवक म्हणून, त्यानं शेवटचा आशीर्वाद दिला. शेवटचा आशीर्वाद काय असतो? हा काय आहे सांगा? जवळपास उत्तर आहे, सांगा. ऐकले भरपूर वेळेस तुम्ही. काय आहे तो आशीर्वाद? हात वर करून शेवटचा आशीर्वाद देतात. हा, आणि आता कोणाची कृपा? पौलाच्या वचनामध्ये आहे. हा हा, बर. ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथे जमलेल्या प्रत्येक लेकराबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. हा आशीर्वाद, देवाचं वचन म्हणतं की आरोन न देखील आशीर्वाद लोकांना दिलेला आहे. म्हणून म्हटलं की सेवा करत असताना ना, जेवढं तुम्हाला पूर्णपणे समर्पित होता येईल तेवढं समर्पित व्हायचं, कुठेही कमी पडायचं नाही. आपल्याला वाटतं की देवाची सेवा लोक एवढे जुमानत नाहीत. असू दे ना, स्वर्ग जुमानतो ना. लोकांच्या नजरेत आपण येत नाही, पण असू दे ना, देवाच्या नजरेत आलोय ना आपण, ते किती मोठं. आणि देव काय करेल, ज्या गोष्टी तुम्ही लपून लपून देवाची सेवा करताना, कोणाला कळू नये, वाहवा होऊ नये म्हणून, देव त्या सेवेची वाहवा पूर्ण लोकांसमोर करतो. तुम्हाला वाटत असेल की अरे, मी जाऊन ह्या व्यक्तीला प्रार्थना केली, ह्या व्यक्तीसाठी जेवण घेऊन गेलो, त्या व्यक्तीसाठी मी प्रार्थना केली, ह्याच्यासाठी एवढं बलिदान केलं, कुणीच त्याची दखल घेतली नाही. देवानं दखल घेतली ना, देव तुम्हाला अशा वेळेस पूर्ण लोकांच्या समोर उंचावेल की तुम्ही म्हणाल की अरे बाबा, जी गोष्ट लपून केली त्याचा मोबदला उघड उघड मिळाला. देवाच्या सेवेला कधीही कमी लेखू नका. काही सेवा करा, पण देवाची सेवा. पण देवाचं वचन म्हणतं की एवढ्या सर्व गोष्टी चांगल्या घडल्यानंतर आरोनाच्या लेकरामध्ये वाईट गुण आलेले आहेत. म्हणजे ह्या सर्व चांगल्या गोष्टी होत असताना लोक आनंद करत आहेत. तुम्हाला वचन वाचत तर 24 वचन वाचा. आणि परमेश्वरासमोर अग्नी निघाला. हा, व त्याने वेदीवरील हा, कुंभारपण हा, व चरबी भस्म केली. हे पाहून सर्व लोकांनी
जय जयकार केला. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी आनंद उत्सव का होणार नाही? अभिषेक ह्या मंदिराचा, ह्या पवित्र स्थानाचा निर्गमध्ये झालेलाच आहे. आता देवाच्या लोकांचा अभिषेक, जे लोक ह्या ठिकाणी सेवा करणार आहेत. आणि ज्यावेळेस अभिषेक झाला तर सर्व लोक आनंदित होते. खूप लोकांना आनंद वाटला. देव स्वतः आनंदित झाला आणि त्यानं त्याची हे कशी केली, त्याचा कसं दाखवून दिलं की तो आनंदित आहे. अग्नी स्वर्गातून उतरली आणि ते बळी जे आहेत त्याची काय केली, भस्म केली, चरबी भस्म केली. आणि देवाचं वचन म्हणतं की सर्वांनी देवाचा जय जयकार केला. आणि आपल्याला वाटतं ना की असंच सगळंच व्यवस्थित चालावं. पण जर दुसरा अध्याय, पुढचा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्या अध्यायामध्ये वाईट गोष्टी अहरोनाच्या मुलांसंधी घडलेल्या आहेत. देवाची सेवा करत असताना त्यांना वाटलं की आपण देवाच्या इतके जवळ गेलेलो आहोत की आता आम्ही चुकी जरी केली तर देव आम्हाला काही वाईट करणार नाही. लेवियाचा 10वा अध्याय 1 वचन. हा, कोणतं दुसरं वाचा? लेवी 10:1. अहरोनाचे मुलगे नादाब आणि अबीहू यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. देवाचं वचन म्हणतं की हे दोघे ज्यांचा अभिषेक 9व्या अध्यायामध्ये झालाय, काही दिवस झाले असतील, काही महिने झाले असतील, काही काळ लोटला असेल, पण देवाचं वचन म्हणतं की त्यांनी काय केलेलं आहे, ती एक अग्नी घ्यायची आहे, त्यांना धुपाटणं घ्यायचं आहे. आणि ती अग्नी जी आहे ती शास्त्रीय अग्नी पाहिजे, म्हणजे देवाच्या शास्त्रामध्ये असणारी अग्नी पाहिजे. पण तिथं काय लिहिलंय, अशास्त्र अग्नी त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे देवानं जी अग्नी दिलेली नाही ती अग्नी त्यांनी घेतलेली आहे. आणि ते धुपाटणं घेऊन ते देवाच्या समोर गेलेले आहेत. आणि देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी देवाला ते आवडलेलं नाही. आता हे असं झालं कसं काय? त्यांना माहित नाही का की कोणती अग्नी घ्यायची? तुम्हाला माहित आहे का की देवाचं वचन म्हणतं की जी अग्नी स्वतः देवानं पेटवलेली आहे ती अग्नी त्यांना घ्यायची होती. आता कळणार कसं काय आपल्याला की कोणती अग्नी घ्यायची? तुम्ही आणि मी सर्वसाधारण विचार करेल ना की बाबा अग्नी म्हणजे अग्नी. पण देवाचं वचन म्हणतं की ती अग्नी जी स्वतः देवानं पेटवलेली होती, माणसाने नाही. आपण कुठं कुठं अग्नी पेटवतो, कुठं अग्नी आणतो, जाळ कुठं कुठं करतो? स्वयंपाक खोलीमध्ये, शेकोटीसाठी, काय तर जाळायचं असेल तर अग्नी आहे ना ती. पण देवाचं वचन म्हणतं की ती अग्नी नाही घ्यायची. कोणती अग्नी घ्यायची? जी देवानं पेटवलेली आहे ती अग्नी घ्यायची. म्हणजे बघा, पवित्र स्थानामध्ये काय काय गोष्टी देव स्वतः करायचा. म्हणून देवाचं वचन म्हणतं की देवानं पेटवलेली अग्नी तीच अग्नी घ्यायची, धुपाटणे घ्यायचं आणि देवासमोर जायचं, नाहीतर देवासमोर जायचं नाही. आता प्रश्न हा आहे की ही अग्नी घेऊन गेल्यानंतर त्यांचं काय झालं? पुढचं वाक्य. तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले हा, आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. देवाचं वचन म्हणतं की देवाकडून अग्नी आली. म्हणजे थोडक्यात काय, जी अग्नी देवाची नाही ती अग्नी आपण देवाला देऊ शकत नाही. ज्या गोष्टी देवाच्या नाहीत त्या देवाला द्यायच्या नाहीत. दुसरीकडून आणून देवाला द्यायचं नाही. चुकीच्या मार्गाने काहीतरी कमवायचं आणि देवाला द्यायचं नाही. थोडं जरा स्पष्ट बोलतो. देवा, तुझ्या मंदिरामध्ये फॅन नाही आहेत, मी शाबाताचे तुझे काम करतो, पैसे कमवतो आणि फॅन तुझ्या मंदिरात देतो, चालेल का? देवा, तुझ्या मंदिरामध्ये माईक नाहीये, मी मूर्तीचं काम करतो, मी ह्या मूर्त्या लोकांना विकतो, त्यांच्या देवाधर्माच्या मूर्त्या विकतो, जो पैसा येईल ना ते मी तुझ्या माईकसाठी देतो. तेव्हा तुझ्या मंदिरामध्ये बाप्तिस्मा करण्यासाठी हौद नाहीये,
पण मला गायला चांगले येतं. मी चित्रपटातली गाणी गातो, 4 पैसे कमवतो आणि हौद बांधतो. अशास्त्र अग्नी देवासमोर न्यायचा नाही. ज्या गोष्टी जगिक त्या गोष्टी जगिकच. ज्या गोष्टी पवित्र त्या गोष्टी पवित्रच. ज्या गोष्टी देवाकडून येतात ना त्याच गोष्टी देवाला द्यायच्या. देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी अग्नी भरपूर होत्या. त्या ठिकाणी अग्नी त्या ठिकाणी काही कमी नव्हती, पण देवानं लावलेली अग्नी, परत परत मी सांगतो, देवानं लागलेली अग्नी जी आहे तीच अग्नी घ्यायची आणि देवासमोर जायचं. पण ह्यांना काय वाटलं की बाबा ही अग्नी तीच आणि ती अग्नी तीच, आणि ती अग्नी घेतलीत आणि ते देवासमोर गेले. पण मला प्रश्न पडलाय की एवढा गोंधळ कसं काय? त्यांना कसं माहित नाही की कोणती अग्नी घ्यायची, जेव्हा की देवानं सांगितले अवघ्यात. जर तुम्ही पुढे वाचलं तर देवाच्या वचनामध्ये काय लिहिलंय ते का तसं झालं. 8वं वचन, का त्यांना त्या अग्नीमध्ये फरक कळाला नाही. आणखी परमेश्वराने आरोनाला सांगितले, हा बघ, जेव्हा जेव्हा तुम्ही हा म्हणजे तू हा तुझे मुलगे हा दर्शन मंडपात असाल, हा तेव्हा तुमच्यापैकी कोणीही हम्म, द्राक्षरस हा अथवा मद्य पिऊ नये, हा त्यातून मरा. देवाचं वचन म्हणतं की ते अहरोनाचे मुलं जे होती त्यांनी अशास्त्र अग्नी घेतला, देवासमोर तो दाखवला आणि देवाकडून अग्नी आली आणि त्यांना भस्म केलं आणि ते दोघेही लेकरं मरण पावली. आता त्यांनी ती अग्नी ती का घेतली त्याचं उत्तर 8व्या वचनामध्ये. 9व्या वचनामध्ये काय लिहिलंय? ते मध्यधुंद अवस्थेमध्ये होते. म्हणजे थोडक्यात देवाची सेवा करायची आहे त्यांना. देवाची सेवा करायला जात असताना धूम्रपान, मद्यपान, असली कसली सेवा? स्थान हे पवित्र आहे, हे पवित्र स्थान आहे, तर ह्याच्यामध्ये पवित्र लोकांनी प्रवेश केला पाहिजे. म्हणजे समर्पण झालं पाहिजे अगोदर. समर्पण केल्याशिवाय तुम्ही हात पाय धुतल्याशिवाय आत प्रवेश करायचा नाही ना. मग प्रवेश जर केला तर मग ह्या ठिकाणी अग्नीनं देवानं जर भस्म केलं तर देवाची चुकी नाही त्या ठिकाणी. देवाचं वचन म्हणतं की अहरोनाचे जे 2 लेकरं आहेत त्यांनी ती अग्नी जी घेतली ती देवाने लावलेली अग्नी घेतली नाही, म्हणून ते भस्म झाले. आणि देवाचं वचन म्हणतं की ते त्यांना का कळालं नाही की कोणती अग्नी पवित्र आहे आणि कोणती अग्नी जगिक आहे, कारण की ते मध्यधुंद अवस्थेमध्ये होते. आजच्या भाषेमध्ये ते दारू पिल्यासारखे होते. मग आता मला सांगा की जर आपण आपलं शरीर जर व्यवस्थित ठेवलं नाही, आपला मेंदू जर व्यवस्थित ठेवला नाही, त्या मेंदूमध्ये जर विचार आपले व्यवस्थित नसतील, तर आपण अशास्त्र अग्नी घेऊन मंदिरात जातो का? हे जर डोकं व्यवस्थित, मला सांगा, विचारांमध्ये गोंधळ उडण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत? आज विचारांमध्ये गोंधळ होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत? आज पैसा, मोबाईल 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 जर मी 9 वाजेपर्यंत बघत असेल सकाळी उठल्यापासून आणि 9 वाजता मी मंदिरामध्ये जात असेल, लोकांनी जर मला विचारलं ना की प्रार्थना करायला का, मग मी विचारतो की बाबा प्रार्थना हा कोणती, ही कती कती कती. गोंधळ, गडबडतात लोक. त्यांना सांगितलं की गायनाची सभा, गोंधळतात. म्हणजे मी इथलं सांगत नाही, मंडळीमधलं सांगत आहे. त्यांना काहीतरी संदेश द्यायला सांगा म्हटलं की गोंधळतात. काय बोलू आता, काय बोलू काय बोलू, अरे का काय एवढा गोंधळ उडला इथे? अशास्त्र अग्नी का आहे इथं आपल्या? काय पाहिलं आपण मोबाईलमध्ये, टीव्हीवरती काय बघितलं आपण, कोणासंगती बोललो सकाळी उठून, देवासंगती बोललो का? इथं देवासंगती बोललो नाही, इथं प्रार्थना झाली नाही, इथं देवाची पवित्र आत्मा मिळाला नाही, मग अग्नी कुठली मिळेल आपल्याला? जगिकच अग्नी मिळणार. जगिक अग्नी मिळाल्यानंतर देवानं भस्म केलं तर मग आपण वाईट का वाटून घ्यावं? मग आपल्या आयुष्यामध्ये त्रास संकट आहेत, मग आपल्या घरामध्ये आजारीच कोण आहे?
मग आपल्या घरामध्ये पैसाच पुरत नाही, मग कोणाला नोकऱ्याच लागत नाहीत, मग आपले तरुण लोक अवैवाहितच राहतात. मध्यधुंद अवस्थेमध्ये आहोत आपण. आपल्याला पवित्र अग्नी आणि जगिक अग्नीमध्ये काय आता फरक कळेना झालाय. तो मोबाईल जो आहे ना, त्या मोबाईलला दुसरं नाव आहे बऱ्या वाईटाचं झाड. तिथं फक्त चांगल्याच गोष्टी नाहीत, वाईट गोष्टी पण मिळतात. म्हणून तुम्ही देवाचं वचन जे आहे ते इथून वाचायचं नाही, इथून वाचायचं होत जाईल तेवढं. खूप लोक आज गोंधळात आहेत, त्यांना माहित नाही की नेमकं काय करायचं, म्हणून ते काय करतात, जे त्यांना वाटेल ते करतायत. का? अरुणाच्या लेकरांसारखं ते स्वतःला समर्पित करलेलं आहे असं म्हणतायत, पण ते मध्यधुंद अवस्थेमध्ये आहेत. मग ते तरुण असू दे, तरुण असू दे, वयोवृद्ध असू दे, कोणी असू दे. जर तुमच्यामध्ये देवाचं वचन नसेल, प्रार्थना नसेल आणि पवित्र आत्मा नसेल, तुम्ही ती अग्नी घेऊन, कोणती अग्नी आहे ती अग्नी घेऊन तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करू शकत नाही, देवाच्या समोर जाऊ शकत नाही. देवाचे उपकार माना की अरुणाच्या लेकरांचं जसं झालं तसं आपलं झालेलं नाही. ज्यावेळेस मी ह्याचा अभ्यास केला त्यावेळेस म्हटलं, देवा मी तुझी सेवा करतो, मी किती पाप केलेलं आहे, देवा मला क्षमा कर. पूर्णपणे देवा मी आयुष्य समर्पित करत आहे तुला. गोंधळ कोणकोणत्या गोष्टीमध्ये तुमच्या विचारामध्ये येतो, त्या सर्व गोष्टी बंद. कोणतीच अशा गोष्टीचा विचार करायचा नाही ज्याच्यामुळे गोंधळ उडेल. म्हणून देवाचं वचन तंतोतंत वाचायचं. मी एक ठिकाणी वाचलं, कुणीतरी संदेश तयार करतं आणि तो संदेश दुसऱ्याला सांगतो. आता त्या व्यक्तीनं संदेश त्या लोकांच्या अनुसार तयार केलेला असतो. तो संदेश हा घेतो आणि हा संदेश ह्या लोकांना देतो आणि संदर्भ वेगळा आणि लोक पण वेगळे आणि हा संदेशाचा फायदा त्या लोकांना होत पण नाही. स्वतः अभ्यास करा. पवित्र आत्मा त्यासाठी दिलाय ना देवाने. मनुष्यापेक्षा पवित्र आत्म्याने तुम्हाला शिकवावं, याच्यासारखा चांगला शिक्षक जगात कोणताच. मी म्हणत नाही की बाकीचे जे प्रचारक आहेत त्यांचे संदेश ऐकणं चुकीचं आहे, मी ते म्हणत नाही. मी हे म्हणतोय की त्याची पडताळणी करा. स्वतः काय तुम्हाला कळलं ते बघा, स्वतः त्याच्यातून तुम्ही काय बाहेर काढलं ते बघा, स्वतः त्याच्यातून तुम्ही आणखी काय जास्त शिकू शकता, जास्त काय सत्य आणू शकता ते बघा. तो चुकला की मग इथं पण चुकला बघा. कारण की का? त्याच्यावरतीच अवलंबून. ज्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये विचार गोंधळ पडला की आयुष्य गोंधळात पडतं. कारण की विचारामध्ये निर्णय असतो ना. विचार घेतो आणि आपण निर्णय घेतो. निर्णय चुकला की आयुष्य चुकलं. खूप लोकांना मी सांगून सांगून कंटाळलो. तरुण लोकांना, ख्रिस्ती आहात ना, विश्वासू आहात ना, ख्रिस्ती मुली संतीच, ख्रिस्ती मुला संतीच लग्न करायचं. का त्यांचा गोंधळ उडालेला आहे? आहेत ना मध्यधुंद अवस्थेमध्ये. अरुणाच्या लेकरांसारखीच परिस्थिती आहे ना, ख्रिस्तीच आहेत ना ते पण म्हणतात. म्हणून देवाचं वचन म्हणतं की ज्यावेळेस आपण सेवा करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपण ती सेवा हलगर्जीपणा करायचा नाही. ह्या लेकरांना काय वाटलं माहितीये का? अरे देवाचे अभिषिक्त आहोत आम्ही, देवानं स्वतः आम्हाला अभिषेक केलेला आहे, एवढी चुकी जर केली तर देव काय करेल? आम्हाला क्षमा करेल. देवाचं वचन म्हणतं की देवानं ही क्षमा मुद्दाम केली नाही. का? कारण की देवाला दाखवायचं होतं बाकीच्या सर्व जगाला की देव ज्यावेळेस तुम्हाला एवढं जवळ आणतो ना, त्या एवढ्या जवळ आणून तुम्ही त्या ठिकाणी जर चुकी करताना मग त्याला देव क्षमा करत नाही, त्या ठिकाणी मग मृत्यू आहे. ते लोक लांबची नाही आहेत. अरुण आणि त्याची लेकरं लांबची नाहीत. त्यांनी देवाचं गौरव बघितलेले लोक आहेत. ते देवाचं गौरव बघितलेले लोक म्हणजे देवाच्या फार जवळचे लोक आहेत. मोशेनं जसं गौरव बघितलं तसं ह्या लोकांनी देवाचं गौरव बघितलेले लोक आहेत. म्हणून देवानं त्यांची पापाची हलगर्जीपणा सहन केला. खूप वेळेस मला लोकांनी प्रश्न विचारला की मोशेनं फक्त काठीच मारली ना त्या कशावरती? खडकावरती.
काठी मारली म्हणून त्याला वचनदत्त देश बघायला मिळाला नाही. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की मोशे आणि बाकीचे जे लाखो लोक आहेत ना, त्यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यांनी देवाचा गौरव बघितलेला नाही. मोशे देवाच्या इतका जवळ होता की देवाचं वचन म्हणतं की तो देवाचा मित्र होता. त्या पातळीला देवानं मोशेला आणलं होतं आणि त्या पातळीला मोशेनं देवाविरुद्ध चुकी केली ना, देव म्हटला या पातळीला येऊन चुकी केली ना, म्हणून ती मी क्षमा करू शकतो. म्हणून तू पण बाकीच्या लोकांसारखं वचनदत्त देश त्यावेळेस पाहणार नाहीस. तुम्हाला वाटतं का साधी गोष्ट आहे का एवढं सत्य तुम्ही शिकत आहात आणि तुम्ही कसं आयुष्य जगावं? वचन शिकणं सोपं आहे, आत्मसात करणं सोपं आहे, पण त्या पातळीला तुम्ही पोहोचत आहात हळूहळू हळूहळू, ज्या पातळीवरून तुम्ही खाली येऊ शकत नाही. म्हणून सत्य शिकत असताना हातपाय लटलट कापले पाहिजेत की बाबा हे वचन आहे ना, ह्याच्याप्रमाणे मला चालायचंय. सुरुवातीला फरक पडला. म्हणजे सुरुवात जर चांगली झाली ना, तर मग ते पुढच्यांना जरा सोपं पडतं. म्हणून देवानं शमशोनाला सांगितलं, त्याच्या आई वडिलांना सांगितलं, बाबा अहरोनाच्या लेकरांसाठी काय झालं माहित आहे ना, तुझ्यात तसं तुझ्या लेकरांसाठी व्हावं का? आणि मनोवा आणि त्याच्या पत्नीला लेकर कधी हे शमशोन कधी मिळाला होता? खूप वर्षानंतर. लगेच मिळाला होता का? नाही. म्हटल्यानंतर तुम्ही आता त्या लेकराची काळजी जास्तच वाहिली पाहिजे. आज मन किंवा विचार मध्यधुंद परिस्थितीमध्ये येण्यासाठी दारू पिणं गरजेचं नाही. खूप अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे काय होतं, मन आणि विचार जे आहेत ते चलबिचलन गोंधळामध्ये पडतात. तुम्ही पुस्तकं जरी वाचली जी देवाच्या वचनानुसार नाहीत, ते पुस्तक वाचल्यामुळे देखील तुमचे विचार बदलू शकतात. म्हणून जे काय तुम्ही बघाल, जे काय तुम्ही ऐकाल, जे काय तुम्ही खाल, ते देवाच्या वचनानुसार ऐका बघायचं, कारण की त्याचा सरळ सरळ परिणाम शरीरावरती आणि विचारांवरती. हे जर शाबूत आहे ना, मला सांगू द्या, हे जर शाबूत आहे ना, सगळं शाबूत राहतं. शमशोनच्या नंतर कोण? मध्ये कोणाच्या होते? तिनं मद्यपान केलं होतं. हा बरं ठीक आहे. आणखी कोण? बाप्तिस्मा देणारा योहान, त्यानं पण व्यवस्थित कडकपणे, कारण की का देवाच्या एवढ्या जवळ गेलं ना, तिथं चुकी करून चालत. देवापासून लांब असणारा व्यक्ती ना, देव म्हणतोय बाबा त्याला माहितच नाही मी कोण आहे, माझ्या जवळ नाही येतो, त्यानं चुकला तर त्याला मी क्षमा करीन, त्याला घेईन पुढे, चल बाबा चल. तू एवढ्या जवळ आलास, हित येऊन चुकी करतो. भरपूर असे उदाहरणं आता येतील, पण मला ते आठवत नाहीत. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, एकदा आयुष्य समर्पित केलं देवाला की कदापि असा विचार करू नका की देवाची सेवा एवढ्या वर्षी केली ना, थोडी चुकी केली तर काही असू दे, देव मला काय टाकणार. उदाहरण आहे. म्हणून देवाची सेवा करायचीच आहे, देवाचं सत्य जाणून घ्यायचंच आहे, पण कदापि देवाला हलगर्जीपणामध्ये घेऊ नका, हलक्यारित्या घेऊ नका की देव काही करणार नाही. खूप लोक काय करतात माहितीये का, की अहरोनानं काय केलं, त्याची लेकरं वाईट वळणाला आहेत माहित आहे, तरी देखील त्यांना अभिषेक. म्हणजे थोडक्यात काय की देवानं निवडलं होतं त्यांना, मान्य आहे की देवानं निवडलं होतं, पण देवाने त्यांना निवडलं होतं जेणेकरून ते देवाची पूर्णपणे सेवेमध्ये येऊ देत. पण देवाच्या सेवेमध्ये येऊन देखील त्यांचे ते वाईट सवयी जे आहेत त्या निघून गेल्या नाही. म्हणजे एवढं मोठं पद, पण त्या पद जे मिळालं त्याच्यामुळे लोक काय म्हणतील, अरे एवढं मोठं पद, आता कमीत कमी ह्या वाईट सवयी निघून जाऊ. विचार करतो ना माणूस, अरे एवढं मोठं पद, लोक मला बघता येईल, मग ही वाईट सवय लोकांसमोर आली तर काय होईल, मला ही सवय आता सोडून दिली पाहिजे. त्यांची सवय सुटली नाही, एवढ्या मोठं पद मिळून देखील. मला कोणतरी सांगितलं की जबाबदारी मोठी आली की माणूस बदलतो, माणूस चांगला होतो, तो जबाबदार व्हायला लागतो. तो म्हणतो की आता मी विवाहित आहे, माझं लग्न झालेलं आहे, माझ्याकडे 4 लोक बघतायत, आता मी चुकीचं काम करून मला सांग. एवढं मोठं पद मिळून देखील त्यांची ती वाईट सवय गेली नाही.
म्हणजे बघा ते वाईट सवयीमध्ये किती गुरफटून गेले. आरोनाला माहित होतं का? नक्की माहित. पण आरोनानं काय केलं? कानागाडा केला. असू दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. आज आपण काय करतो? हा लहान लेकरू आहे, मोठं झाल्यावर आपोआप सुधर. आपोआप सुधर? आता कळत नाही म्हणून सांगायचं. आरोनानं त्याच्या लेकरांना ती सवय व्यवस्थित लावली नाही, म्हणून देव म्हटला की आरोन, तुझी मुलं मरण पावतील, तू रडायचं नाहीस. रडायचं होतं तर अगोदर रडायचं. का? की बाबा त्यांचे जे सवय आहे त्या बदलण्यासाठी तू रडून रडून प्रार्थना करायला पाहिजे होतीस. ती केली नाहीस. आता ज्यावेळेस ते मरण पावतायत ना, त्यावेळेस तू रडायचं नाहीस. आणि देव म्हटला ना रडायचं नाही तर रडायचं. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिले की खूप लोक चुकीच्या गोष्टी मंडळीमध्ये चालू आहेत, ते बघतायत पण शांत बसतायत. आणि ते लोकांना हे दाखवतायत की मी किती चांगला आहे, मी कोणाला त्रास देत नाही, मी कोणाचं मन दुखवत नाही. देवाच्या नजरेमध्ये देवाचे सेवक नाहीत. तुमचा जीव जरी गेले, तुमचे प्राण जरी गेले, तर सत्यासाठी उभा राहायचं. प्रेमाने सांगा पण सांगा, कळकळीने सांगा पण सांगा, शांत बसू नका. देवानं तुम्हाला एवढं सत्य शिकवले कशासाठी? शांत बसण्यासाठी. देवानं तुम्हाला एवढं सत्य, तुम्हाला एवढं जवळ आणलं कशासाठी? फक्त गपचूप सगळ्या गोष्टी बघण्यासाठी. म्हणून देवाचं वचन म्हणतं की आपण किती सेवा केली, किती देवाच्या जवळ आलो, तर देव आपल्या पापाची, त्या ठिकाणी केलेल्या पापाची क्षमा करेल, असा आपण विचार करता कामा नये. आपण हेच म्हणायचं, देवा आता जे आयुष्य आहे ते आयुष्य फक्त जास्त समर्पित कसं होईल ते कृपा करून मला सांग. जेवढं आपण देवाच्या जवळ जाऊ तेवढं आपण जास्त समर्पित झालं पाहिजे. एक चुकी मनुष्य गेला. हे फक्त पवित्र स्थानामध्ये शिकवत आहोत आपण. परमपवित्र स्थानामध्ये गेल्यानंतर काय होतं ते तर आणखी जास्त भयंकर आहे. परमपवित्र स्थानाविषयी आपण जास्त शिकलेलो. येणाऱ्या काळामध्ये आपण शिकणार आहोत. पण देवाचं वचन म्हणतं की सेवा करत असताना कुठल्याही गोष्टीमध्ये कमी समर्पण असता कामा नये. तुमचं शरीर, तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचं सर्वस्व पूर्णपणे देवाला समर्पित पाहिजे. म्हणून देवाचं वचन म्हणतं, खाता पिता जे काय करता देवाच्या गौरवासाठी करा. जर तुम्ही व्यवस्थित जेवण जेवत नसाल तर तुम्ही तुमचं शरीर जे आहे त्याची निगा राखत नाही, आणि देव काय करेल? जसं ह्यांना भस्म केलं तसं तुमचं शरीर नष्ट करेल. खूप लोक आज ज्यांना सत्य माहित होतं, जे सत्य लोकांना सांगत होते त्यानुसार चालले नाहीत, म्हणून आज जिवंत नाही. खूप लोक आज त्यांना आरोग्याचे नियम माहित होते, जे तुम्हाला शिकवले देवानं शिकवले, मी नाही. आरोग्याचे नियम त्यांनाही माहित होते, पण ते आरोग्याच्या नियमानुसार चालले नाहीत, म्हणून ते लवकर मरण पावले. आजकाल तरुण लोक किती मध्ये मरतात? 30, 40, 50. मृत्यूचं एक आहे वय. मग आरोग्याचे नियम पाळले असते तर जगले असते ना. काय काय लोक 90 वर्ष जगतात, 80 वर्ष जगतात, 100 वर्ष जगतात. का? कारण की जेवढं त्यांनी खाल्ले तसं कष्ट पण केले, तशा प्रकारचं जेवण त्यांनी खाल्ले. म्हणून मी फक्त आध्यात्मिकरित्या बोलत नाही, शारीरिकरित्या देखील बोलत आहे. तुम्ही ज्या गोष्टी बोलताना, त्या गोष्टी विचार करताना त्याच्यामध्ये अशुद्धता आहे का हे बघा. त्याच्यामध्ये निराशा आहे का ते बघा. त्याच्यामध्ये वाईट विचार आहेत का ते बघा. ते वाईट विचार जर असतील, एकामेकांविषयी मत्सर, ईर्ष्या आणि तिरस्कार असेल, तर त्याला अशुद्ध किंवा अशास्त्र अग्नी म्हणतात. ती अग्नी घेऊन, तो विचार घेऊन मंदिरामध्ये प्रवेश करू नका, गोंधळ उडेल. तुम्हालाही आशीर्वाद मिळणार नाही आणि इतरांनाही आशीर्वाद मिळणार. पण जर आपण पवित्र आत्म्याने प्रेरित त्या अग्नीने प्रज्वलित होऊन जर आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये पोहोचलो, तर तुम्हालाही आशीर्वाद मिळेल आणि पूर्ण मंडळीला आशीर्वाद मिळेल. आणि जसं पेंतेकॉस्टच्या दिवसामध्ये हजारो लोक देवाकडे आले, तसं ह्या काळामध्ये त्याच्यापेक्षा जास्त संख्येने लोक देवाकडे येतील. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हालेलुया. अब्राहम इसाकाच्या देवाच्या नावाला धन्यवाद देते राज. सकाळपासून बाप्पा आम्हाला चांगल्या प्रकारे सांभाळ केलास राजा बाप्पा.
हे दिवस आमच्या आयुष्याला दिला तुझ्या नावाला धन्यवाद देते बाप्पा. बाप्पा ह्या रात्रीच्या प्रारंभी बाप्पा आम्हाला सर्वांना बाप्पा एकत्र केलास राजा, तुझ्या नावाला धन्यवाद देते राजा बाप्पा. तुझं वचन बाप्पा आम्हाला शिकण्यासाठी बाप्पा आम्हाला सर्वांना बाप्पा एकत्र केलास राजा बाप्पा. हा बाप्पा तुझं वचन बाप्पा आम्ही चांगल्या प्रकारे बाप्पा शिकून बाप्पा त्या प्रकारे आम्ही चालण्यासाठी सहाय्याने मदत कर राजा बाप्पा. तुझं वचन जे म्हणते बाप्पा तशा प्रकारे आम्ही चालावं असं कर राजा बाप्पा. ते शिकून बाप्पा आम्ही त्यानुसार चालावं बाप्पा, त्या वचनाला सोडणे असं कर राजा बाप्पा. सर्वांना आशीर्वाद पाठव राजा बाप्पा. सगळेजण बाप्पा आले आहेत बाप्पा, त्यांना आशीर्वाद पाठव राजा बाप्पा. आणि बाप्पा त्यांनी जात असताना बाप्पा त्यांच्या संगतीने सोडते राजा बाप्पा. तुझ्या नावाला धन्यवाद देते. लहानशी प्रार्थना येशूच्या गोडीत प्रार्थना तूच आहेस. आमेन.